नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे। तर मी 4 अंडी शिजवून घेतलेली आहे ती आणि त्याच्यासाठी ही मसाला काढलाय। लसूण, ओलं खोबरं आहे, अद्रक आहे आणि एक बारका कांदा घेतलाय। ही हळद आहे, जिरा आहे, तर कोथिंबीर आहे, हिंग आहे। तर मी अंड्याचं कालवण म्हणजे जरा वेगळ्या पद्धतीने करणार नाही, फोडून पातळ रस्सा करणार नाही। तर मी आता ही ओलं खोबरं भाजून घेणार नाही चांगलं, आणि मी सगळा मिक्सर मध्येच मसाला काढत नाही, मी खलबुत्यात मसाला काढणार आहे। बिन तेलाचाच मसाला भाजणार नाही, पण चांगला खरपूस खोबरं आणि कांदा भाजून घेणार आहे आणि लसूण, आणि म्हणजे तेल टाकलं म्हणजे ती खलबुत्यात चेचता येत नाही ना, म्हणून बिन तेलाचाच भाजून घेणार आहे। तर मी खोबरं आता चांगलं खरपूस भाजून घेतलंय। आता कांदा पण चांगला मला खरपूसच भाजून घ्यायचा आहे। त्यात लसूण बी भाजून घेते। तर आता ही कांदा आणि लसूण चांगला खरपूस भाजून घेतलाय, खोबरं पण मी चांगलं खरपूसच भाजून घेतलेलं आहे। तर आता ही काढते मी। तर आता मी खलबुत्यातच मसाला काढणार आहे ना। जिरं टाकते थोडं, थोडी कोथिंबीर फोडणीसाठी ठेवल्या, थोडी ह्यात टाकते। आता मी खलबुत्यातच मसाला काढणार आहे। तर एक टोपण मी तेल टाकते आता ह्यात, आणि थोडं फोडणीला जिरं टाकते, थोडा हिंग टाकते, एक अर्धा चमचा हळद टाकते, आपलं जिरं एकदम तडतडले चांगलं, आणि मसाला काढून टाकते। तर आता ही अंडी आहे ती का नाही, मी बारीक सगळं तुकडं करून घेणार आहे ना। ही डील बाजूला तसंच ठेवायचं, कालवणात टाकायचं पण फोडायचं नाही। एकदा असं कालवण करून खाऊन बघा, किती भारी लागतं या। आपण अख्खीच अंडी शिजवतोय आणि अख्खीच अंड्याच आपण कालवण करतो। एकदा फोडून असं बारकं बारकं तुकडं करून मसाल्यात चांगलं परतून घ्या, आणि त्याचं रस्सा करून बघा तुम्ही। तुकडं केलेलं सगळं ह्यात टाकणार आहे नाही, यातलं दिल नाही टाकत, पुन्हा रस्स्यात सोडणार। ते खलबुत्यात मसाला मी लय बारीक केला नाही, अर्ध बबडा असा म्हणजे मोठा मोठाच मसाला आहे। आता ही लाल तिखट टाकते मी, एक 2 चमचे एवढं लाल तिखट टाकते। त्याला चांगलं परतून घेते।
आता ही जरा ताट मी वर झाकून ठेवत्या थोडं ओपलायसाठी. तर आता ही जरा ओपलायसाठी मी ताट ठेवलं झाकून. चांगलं ओपललं ही. तर ही गरम पाणी केलं मी. ही गरम पाणी टाकून घेते रस्सा करायला. तरी चांगलं रस्सा आपलं शिजतंय. झणझणीत केलं एकदम तिखट. आणि ही आता ह्यात टाकून घेते. तर चवीपुरतं मीठ टाकते. काय कोथिंबीर जरा टाकून घेते. आता आपलं रस्सा चांगलं शिजतंय. तर आता हे अंड्याचं कालवण आपलं तयार झालं या. चांगलं शिजलं या. तर मी आता गॅस बंद करते. खायला एकदम टेस्टी झालं या. तर आता ही अंड्याचं कालवण एकदम तयार आहे खाण्यासाठी. एकदम झणझणीत रस्सा केलाय मी. या तुम्ही खायला करून बघा, खावा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.